जन्माचा महिना उघडतो. महिलांचे माहीत नसलेले गुप्तराज. या सृष्टीत सर्वात रहस्यमय प्राणी म्हणून स्त्रीचे वर्णन केले गेले आहे. कारण आजपर्यंत कोणीही स्त्रीला समजू शकले नाही. असे म्हणतात की मोठे मोठे ज्ञानी महाज्ञानी स्त्रीचा स्वभाव आणि विचार समजू शकले नाहीत. तर मग सामान्य पुरुषाची काय मजात? परंतु असे म्हटले जाते की जे काम तलवारीने करता येत नाही ते एका लहान सुईद्वारे केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार यामध्ये स्त्रियांच्या भौतिक अवयव आणि त्यांच्या बनावटी जन्माच्या महिन्यानुसार त्यांच्या स्वभावाबद्दल सांगितले जाते. ज्योतिषशास्त्र आपल्या स्त्रीचे वर्तन आणि तिचे भविष्य जाणून घेण्यास सक्षम करते. मग ते कितीही रहस्यमयी असले तरीही आपण त्यांचा स्वभाव आणि गुप्त रहस्य ओळखू शकतो. जानेवारी, वर्षाचा पहिला महिना. जानेवारी आनंदाच्या हंगामासाठी खास पसंत केला जातो. असे म्हटले जाते की या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया खूप सुंदर असतात. त्यांना कपड्यांमध्ये विशेष रस असतो. सामान्यतः या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया खूप मेहनती असतात, परंतु त्यांना झोपायला किंवा आराम करण्यास देखील आवडते. त्यांना फॅशनची प्रचंड समज असते. या महिन्यात जन्मलेल्या लोकांना खूप लवकर कंटाळवाणे वाटते, कारण हे लोक ऊर्जेने परिपूर्ण असतात. फेब्रुवारी, या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया बऱ्यापैकी मस्तमौला स्वभावाच्या असतात. त्यांच्यात शारीरिक संबंधाबद्दल नेहमीच उदासीनतेची भावना असते, ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या उद्भवतात. तसेच त्यांना फॅशनची खूप आवड असते. त्यांचे कुटुंब त्यांच्यासाठी सर्वोपरी असते आणि घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी ह्या कोणतीही कसर सोडत नाहीत. अशा प्रकारच्या स्त्रियांना असे वाटते की ते असे काही करून आपल्या जोडीदारास आकर्षित करू शकतात. मार्च, या महिन्यात जन्मलेल्या महिलांचे व्यक्तिमत्व सुंदर आणि आकर्षक असते. या स्त्रिया लाजाळू स्वभावाच्या असतात आणि त्या फारच मुश्किलीने मिक्स होतात. त्या त्यांच्या हृदयात काहीही लपवत नाहीत. स्पष्टपणे बोलणे आणि ऐकणे ही त्यांची एक सवय असते. या स्पष्ट बोलणाऱ्या आणि दयाळू असतात. मार्चमध्ये जन्मलेल्या स्त्रिया शांतिप्रिय असतात. या स्त्रिया इतरांचे दुःख समजतात. त्यांना त्वरित राग येतो, परंतु या स्त्रिया विश्वास करण्यायोग्य असतात. एप्रिल, एप्रिलमध्ये जन्मलेल्या स्त्रिया श्रीमंत असतात, परंतु त्याचबरोबर लोक त्यांच्या आकर्षक स्वभावामुळे लवकरच त्यांना पसंत करतात. अशा स्त्रिया थोड्याशा बडबड्या आणि आनंदी मूडच्या असतात. तसेच त्या खूप सुंदर, परंतु त्यांच्या सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक म्हणजे ती खूप लवकर कंटाळतात, ज्यामुळे त्यांच्या लाईफ पार्टनरला त्यांना आनंदी ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. जर त्यांना कोणती गोष्ट वाईट वाटली तर ते त्या कधीही विसरत नाहीत. म्हणूनच त्यांचे संबंध खराब होतात. मे, या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया त्यांच्या कुटुंबासाठी जगतात. उन्हाळ्यात जन्म झाल्यामुळे त्यांच्यात खूप राग असतो, जो कधीही बाहेर येतो. जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा त्या कोणाचीही पर्वा करत नाहीत. ते खूप हट्टी आणि कठोर हृदयाचे असतात. त्या नेहमीच उत्कटतेने भरलेले असतात आणि त्यांच्या मनाचेच ऐकतात. त्यांची मते अचूक असतात. त्यांना पटकन राग येतो. लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात. त्यांना आकर्षणाचे केंद्र राहायला आवडते. या स्त्रिया बऱ्यापैकी सुंदर असतात आणि त्यांचे डोके खूप शौर्य असते, शार्प असते. जून, या महिन्यात जन्मलेल्या महिला थोड्या लाजाळू असतात. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया तुलनेने अधिक कामुक, हुशार आणि मिलननुसार असतात. त्यांचा व्यवहार लोकांना पहिल्यांदाच त्यांच्याशी जोडतो, ज्यामुळे त्यांचे संबंध फार लवकर तयार बनतात. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया सुंदर असतात आणि त्यांचा रंग गोरा असतो. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया उघडपणे काहीही सांगण्यास खूप संकोच करतात. तसे या स्त्रिया खूप भावनिक असतात आणि त्यांच्यासाठी प्रेम खूप महत्त्वाचे आहे. जुलै, या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया सर्व गुणसंपन्न असतात.
आणि त्यांच्या कुटुंबासाठी काळजी घेणारे असतात. या महिन्यात जन्मलेल्या महिलांचे मन समजून घेणे खूपच कठीण असते. या स्त्रिया खूप गूढ आणि मूडी असतात. त्यांचे हृदय खूप नाजूक असते. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया खूप लोकप्रिय असतात आणि आजूबाजूचे लोक त्यांच्यासह खुश असतात. यांना घुमणे, फिरणे आणि मजा घेणे आवडते. ऑगस्ट या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया घराच्या कामात कुशल असतात. या स्त्रिया साप रंगाच्या असून शांत आणि धैर्यवान असतात. यांच्यासाठी नियम, फायदे, कायदे आणि शिस्त ही जीवनाची मोठी गरज असते. या छोटी मान, सावळ्या आणि सामान्य उंची असणारी असतात. तसेच या मुली बऱ्यापैकी चालाक आणि परिश्रमी असतात. ऑगस्टमध्ये जन्मलेल्या स्त्रिया बाकी स्त्रियांपेक्षा अगदी वेगळ्या असतात. त्यांचा स्वतःवर मोठा विश्वास असतो, ज्यामुळे ते स्वतःचा जोडीदार स्वतः शोधतात. या खूप आनंदी आणि मूडी असतात. सप्टेंबर शरद ऋतूतील जन्मलेल्या या स्त्रिया भाग्यवान असतात, ज्यांना जीवनात जवळजवळ प्रत्येक आनंद मिळतो. या स्त्रियांचा रंग सहसा सावळा किंवा गहूवर्णीय असतो. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया अधिक उदार असतात आणि या स्त्रिया इतरांना मदत करण्याचा कधीही मागे पडत नाहीत. त्या शिकणे आणि समजुतीच्या तुलनेत जास्त असतात. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया संघर्ष करण्यात मागे पडत नाहीत आणि कठोर परिश्रमांचा विश्वास ठेवतात. सवयीने त्या हसमुख असतात, परंतु त्यांना लवकर राग येतो. जर कोणतेही काम पूर्ण झाले नाही तर ते त्या सहन करीत नाहीत. ऑक्टोबर या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया गुड लुकिंग असतात. त्या त्यांच्या काम भावना लपवून ठेवतात, ज्यामुळे त्यांना पोट, यकृत यांच्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर या गोड आणि साध्या सरळ स्वभावामुळे खूप आकर्षित दिसतात, ज्यामुळे लोक बऱ्याचदा त्यांना त्यांच्या प्रेमात पडतात, परंतु या सहजपणे कोणालाही जवळ येऊ देत नाहीत. या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया खूप भावनिक असतात, म्हणून त्यांना बऱ्याच नात्याला काळजी घेतात. त्यांना प्रेमाचा अर्थ चांगल्या प्रकारे माहीत असतो आणि त्या त्यांचे नाते चांगले जपतात. नोव्हेंबर या महिन्यात जन्मलेल्या स्त्रिया खूप प्रामाणिक असतात. त्याचबरोबर त्यांची उंची कमी, मान लहान आणि रंगही सावळा असतो. त्यांच्यात नेहमी एक विचित्र भीती असते, ज्यामुळे त्यांना कधीच मुक्तपणे राहता येत नाही. जर त्यांनी कोणतेही काम सुरू केले तर ते पूर्ण झाल्यानंतरच दम घेतात. हे बऱ्याच वेळा धोकादायक देखील सिद्ध होते. त्यांचे सेक्स अपील हे त्यांचे मुख्य शस्त्र आहे. तसेच त्यांचे रहस्यमय व्यक्तिमत्व लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करते. या खूप संवेदनशील असतात आणि त्यांना पटकन राग सुद्धा येतो. डिसेंबर या महिन्यात जन्मलेल्या मुली थोड्या बडबड्या स्वभावाच्या असतात. त्यांना अतिथींचे स्वागत करणे आवडत नाही, म्हणून कधीकधी त्यांचे वर्तन अप्रिय होते. या स्त्रिया पैसे जाडण्यात पारंगत असतात, ज्यामुळे पैशांची समस्या त्यांच्या कुटुंबासमोर फारच कमी असते. या मुली मनी माइंडेड असतात. या त्यांच्या जोडीदारास चरमसुख प्रदान करतात. त्यांना बरेच मित्र असतात, जे वेळ सारखे बदलत राहतात, ज्यामुळे त्यांचे मन नेहमीच इथे आणि तिथे भटकते. प्लीज आजचा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर दिस वॉचिंग व्हिडिओ. बाय.